करायचं काय? खाली डोकं वरत पाय. भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारचा काँग्रेस पक्षातर्फे सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन. आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची भूमी म्हणून ओळखलं जातं, कारण हा महाराष्ट्र म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. पण असं असताना देखील या पुरोगामी महाराष्ट्राचं अस्तित्व मात्र कुठेतरी धोक्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचं काम सध्या महाराष्ट्र सरकार करत आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी. म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअरसाठी सर्वोत्तम पर्याय. गेल्या काही वर्षात आरक्षणाच्या नावाखाली जातीमध्ये भांडणं लावून सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम या सरकारने केलंय. तसेच राज्यातील मोठमोठे उद्योग गुजरातला पाठवून अनेक तरुणांना बेरोजगार करून त्यांच्या भविष्याची दारे बंद केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिवाय गेल्या कित्येक वर्षापासून म्हणावी तशी नोकर भरतीही झालेली नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांना योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती देखील अत्यंत बिकट झाली आहे. अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षातर्फे आज सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, युवक काँग्रेस जिल्हा शहर अध्यक्ष उदय पवार, संजय वाईकर, रणजित पवार, किशोर खानविलकर, संपत पाटील, रियाज सय्यद, सुशांत विभूते, प्रथमेश कांबळे, मयूर पाटील, रोहन शाळ, गिरीश शिंदे आदी जण उपस्थित होते. केके न्यूज साठी प्रतिनिधी संग्राम पाटील. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.